धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ सुरू, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा आरोप, तर रश्मी शुक्ला आणि मुख्यमंत्र्यांकडे भेटीचा वेळ मागितल्याची दमानी यांची माहिती। संतोष देशमुख हत्येवरून सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करतायत, सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया। क्या हुआ तेरा वादा म्हणत धस यांनी अजित पवारांवरती टीका केलेली, तर विनाकारण अजितदादांना बदनाम केल्यास जशास तसं उत्तर देऊ, चव्हाणांचा इशारा। बीड संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ सरपंच परिषदेकडून गुरुवारी पंचायतीत काम बंद आंदोलन, सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना करण्याची मागणी। बीडमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकांची बजरंग सोनावणेंच्या विरोधात पोलीस प्रेस ग्रुपवरती वादग्रस्त पोस्ट। सोनावणेंकडून गणेश मुंडे आणि दहीफळे या 2 सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी। लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवरती थोडासा ताण, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची कबुली। 40 ते 42 कोटी महिलांना गेले असतील, कोकाटेंचं वक्तव्य। मी चाणक्य नाही तर मी साधारण कार्यकर्ता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। पक्षाने संधी दिल्यामुळे आज मी इथपर्यंत आल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री आज नागपूर दौऱ्यावरती, विविध विकास कामांचं मुख्यमंत्री फडणवीस करणार लोकार्पण। भाजपचं संघटना बांधणीवरती लक्ष, आजपासून भाजप राज्यभर विशेष सभासद नोंदणी मोहीम राबवणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात होणार मोहिमेचा शुभारंभ। छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं 18 आणि 19 जानेवारीला 2 दिवसीय शिबिर, पक्षाची पुढील दिशा ठरवण्यासाठी शिबिराचं आयोजन। सर्व आमदार, खासदार आणि विधानसभेतील पराभूत उमेदवारांना निमंत्रण। उद्धव ठाकरेंना मुंबई पोलिसांसोबतच खासगी सुरक्षा, मोठ्या उद्योग समूहाकडून ठाकरेंच्या सुरक्षेत 8 खासगी सुरक्षा रक्षक तैनात। कोकणातील निकालावरून मातोश्रीवर राजन साळवी आणि उद्धव ठाकरेंमध्ये खडाजंगी, साळवींनी विनायक राऊतांवरती पराभवाचं फोडलं खापर, मात्र ठाकरेंनी जिकडे जायचं तिकडे जा असं साळवींना सुनावल्याची माहिती। जिल्ह्याचे पालकमंत्री अजूनही न ठरल्यामुळे विरोधकांकडून ताशेरे, जिल्ह्याचं बजेट बघून पालकमंत्री व्हायचंय का, रोहित पवारांचा सवाल। पवार आणि ठाकरे कुटुंबांनी एकत्र यावं, त्यांना माझ्या शुभेच्छा, छगन भुजबळांचं वक्तव्य। भाजपमध्ये जाणार नसल्याचंही केलं स्पष्ट। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांचे मानले आभार। अनेकांना मागितल्यावरती जे मिळत नाही ते न मागता मुख्यमंत्र्यांनी मला दिलं, ज्ञानेश्वरी सारखा बंगला मिळाला, ऑफिस दिलं, राम शिंदेंचं वक्तव्य। काँग्रेसकडून मुख्यमंत्री फडणवीसांसह इतर 8 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीला आव्हान, दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांकडून याचिका दाखल, निवडणुकीत नियमांचं उल्लंघन, ईव्हीएम छेडखानी झाल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।